नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपण काल झालेली जी आरबीआयची बायमंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण आपल्याला माहिती आहे की रिसेंटली आयबीपीएस पीओचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, आरबीआय सर्क्युलरचं वेटेज वाढलेलं आहे, तसंच एसबीआयची पण ॲड नोटिफिकेशन आलेली आहे। मग ह्या सर्व एक्झाममध्ये का आरबीआय रिलेटेड प्रश्नांना नक्कीच वेटेज असणार आहे। त्यात आजचं लेक्चर का महत्त्वाचं आहे माहिती आहे का? त्यात मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये काय केलेलं आहे, आता जे पॉलिसी रेट्स आहेत ना ते काय केलेले अनचेंज ठेवलेले आहेत। मग त्याचा आपल्या इंडियन इकॉनॉमीवर एक्झॅक्ट काय इम्पॅक्ट होईल आणि हे जे डिसिजन्स आता मॉनिटरी पॉलिसी कमिटीने घेतलेले आहेत आणि जे आकडेवारी आपल्यासमोर मांडलेले ती येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून कशी इम्पॉर्टंट असणार आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे। चला तर मग जास्त उशीर न त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा बरं। लेक्चर आवडल्यास लेक्चर लाईक करायला विसरू नका। चला आता जास्त उशीर न करता लगेच लेक्चरला सुरुवात करूया। आता लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर आहे का आपली नवीन ऑफलाईन बॅच येत आहे। दिनांक 11 ऑगस्टला ही बॅच सुरू होत आहे। दुपारी 12:30 ते 5:30 पर्यंत ही बॅच असणार आहे। डेमो लेक्चर सुरुवातीचे 3 दिवस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये करता येणार आहेत। बॅचच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता, ठीक आहे। चला तर मग सुरुवात करूया लेक्चरला। बघा आता रिसेंटली आरबीआयची बायमंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालेली आहे। आता त्या मीटिंगमध्ये काय केलेलं आहे, जे पॉलिसी रेट्स आहेत ना ते अनचेंज ठेवण्यात आलेले आहेत। म्हणजे जूनमध्ये जे पॉलिसी रेट्स होते ना तेच ॲज इट इज काय करण्यात आलेले आहेत, ते पॉलिसी रेट ठेवण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल केलेला नाहीये। मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच नेमकं बघायचं आहे की एक्झॅक्ट आरबीआयनं का ठेवलेला आहे, आपला जो स्टान्स आहे ना तो न्यूट्रल का ठेवलेला आहे। मग आता ही मीटिंग किती होती, 56वी मीटिंग होती ओव्हरऑल, ठीक आहे। मग आता मीटिंग बद्दल बघण्याच्या अगोदर आहे का जरासं आपण स्टॅटिकचा पार्ट बघू। आता हे स्टॅटिकचा पार्ट मी एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे, कारण ह्याच्या अगोदर खूप साऱ्या लेक्चरमध्ये म्हणजे जसं की आपण काय करत असतो, प्रत्येक वेळेस जी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झाली ती मीटिंग झाली यूट्यूबवर व्हिडिओ घेत असतो आणि हा व्हिडिओ आपला लॉंग एक जवळपास 40 ते 25 मिनिटाच्या आसपास होत असतो। स्टॅटिक आपण खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करत असतो, ठीक आहे। मग ह्याच्या अगोदरचे जेवढे पण ऑनलाईन लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये पण मी खूपदा स्टॅटिक सांगितलेलं आहे। सो आत्ता जास्त स्टॅटिक डीपमध्ये न जाता एकदम शॉर्टमध्ये मी स्टॅटिकबद्दल सांगणार आहे, कारण जेणेकरून जे नवीन जुन्या मुलांना तर माहीत असेल पण जे नवीन मुलं आहेत त्यांना देखील व्हिडिओमध्ये पुढे इंटरेस्ट यावा। तर जरा आधी आपण स्टॅटिक बघूया, नंतर मीटिंगमध्ये काय डिसिजन झाले त्याच्याबद्दल बघूया। बघा आता आरबीआयचं मेन काम काय रे, आरबीआयचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे इन्फ्लेशन कंट्रोल करणं आणि जीडीपी ग्रोथ रेटला प्रमोट करणं। मग आरबीआयचं हे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी आरबीआयनं काय केलं, सन 2016 साली, कधी सन 2016 साली आरबीआयनं मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना केली आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना उर्जित पटेल कमिटीच्या रिकमेंडेशन अंतर्गत झालेली आहे। उर्जित पटेल कमिटीच्या रिकमेंडेशनच्या अंतर्गत झालेली आहे। आणि ही जी स्थापना आहे ना, आता जो आरबीआय ऍक्ट 1934 आहे, आरबीआय ऍक्ट 1934 चा सेक्शन 45 ZB आहे का, सेक्शन 45 ZB च्या अंतर्गत काय करण्यात आलेले आहे, स्थापना करण्यात आलेली आहे। मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं काम एवढंच आहे की जीडीपी ग्रोथ रेटला प्रमोट करणं आणि इन्फ्लेशन जे सेट पर्टिक्युलर टार्गेटेड रेंज आहे आपली किती रे, 4+2 -2 म्हणजे 2% to 6%, ही जी आपली सेट पर्टिक्युलर टार्गेटेड रेंज आहे त्या रेंजमध्येच इन्फ्लेशनला ठेवलं, हे काम कोणाचं रे, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं काम आहे। मग मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे काम कशा थ्रू करते, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे जे इन्फ्लेशन कंट्रोल ठेवायचं काम आहे ना त्यांचे जे टूल्स आहेत त्या टूल्सच्या मदतीनं करते। मग मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे टूल्स कुठले कुठले आहेत ते, तर ते टूल्स बघा आता तुम्हाला बघायला भेटतील इथं। तर ते टूल्स आहेत त्याच्यामध्ये रेपो रेट येतो, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, बँक रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, कॅश रिझर्व रेशो आहे आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो। हे जे टूल्स आहेत ह्या टूल्सच्या मदतीने मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करत असतं, आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करायचं काम करत असतं, ठीक आहे। मग तू म्हणताल सर टूल्सबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेन करा। जर टूल्सबद्दल मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला गेलो तर आहे का व्हिडिओ आपला कमीत कमी 1 तासाचा होईल। त्याच्यामुळे माझं ऑलरेडी यूट्यूबवरती लेक्चर आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी बाय आतिश शिंदे, तुम्ही असं सर्च करू शकता। तर त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये काय केलेलं आहे रे, हे का जे रेट्स आहेत, पॉलिसी रेट्स आहेत हे सर्व एक्सप्लेन केलेले आहेत। सर्च करायचं फक्त मॉनिटरी पॉलिसी कमिटी बाय आतिश शिंदे, तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल। तर त्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपण इथं टूल्सबद्दल एक्सप्लेन करणार नाही की टूल्स नेमकं काय आहे, रेपो रेट कशाला मानायचं, एकदम शॉर्टमध्ये मी येईल तेव्हा सांगूनच देईल, ठीक आहे। मग या टूल्सच्या मदतीनं काय करत असतं मॉनिटरी पॉलिसी कमिटी, आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करत असतं। आता ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ना, ह्याची बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटी आपण ह्याला म्हणतो, का रे, कारण ह्याची एव्हरी 2 मंथला ह्याची मीटिंग होत असते। म्हणजे एका फायनान्शियल इयरमध्ये ह्याची 6 वेळा मीटिंग होत असते, ठीक आहे। ही पहिली फायनान्शियल इयरची मीटिंग कधी होते, एप्रिलमध्ये पहिली मीटिंग झाल्यानंतर आहे का एप्रिल नंतर जूनमध्ये दुसरी मीटिंग होत असते, जून नंतर आहे का ऑगस्टमध्ये तिसरी मीटिंग होत असते, ऑगस्ट
ऑक्टोबरमध्ये चौथी मीटिंग होत असते, ऑक्टोबर नंतर डिसेंबरमध्ये 5वी मीटिंग होत असते आणि डिसेंबर नंतर फेब्रुवारीमध्ये 6वी मीटिंग होत असते. एका फायनान्शियल इयरमध्ये टोटल 6 मीटिंग होत असतात. ठीक आहे, जर 2 महिन्याला एकदा मीटिंग होते म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटी मीटिंग म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी मॉनिटरी पॉलिसी आहे ना कमिटी, आता असं कुठं लिहिलेलं नाही की जर 2 महिन्यातून एकदा यांची मीटिंग झाली पाहिजे, येते लक्षात, कुठंच लिहिलेलं नाहीये. पण आयडियली विचार बघायला गेलं तर हे काय करते, ते 2 महिन्यातून एकदा मीटिंग घेत असते. तसं तर बघायला गेलं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं मॅन्डेटरी काय रे, एका इयरमध्ये 4 टाइम्स मिनिमम मीटिंग झाली पाहिजे. 4 टाइम तर मीटिंग झालीच पाहिजे, मॅक्झिमम लिमिट नाहीये, पण मिनिमम 4 वेळेस तरी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालीच पाहिजे. मग आता ही जी मीटिंग झाली ती मीटिंग 56वी होती, ऑगस्टमध्ये झालेली. ह्या फायनान्शियल इयरमध्ये ही 3री मीटिंग आहे आणि ओव्हरऑल 56वी मीटिंग आहे, जी की 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टला पार पडली. मग आता या मीटिंगमध्ये जे पॉलिसी रेट्स आहेत, म्हणजे ज्याच्या थ्रू मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करतं, इन्फ्लेशन कंट्रोल करतं. मग त्याचे जे इंटरेस्ट रेट आहे, हे इंटरेस्ट रेट कोण डिसाईड करतं, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे मेंबर डिसाईड करते ते इंटरेस्ट रेट. मग मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये टोटल किती मेंबर आहेत, तर टोटल मेंबर आहेत 6 मेंबर आहेत. त्याच्यामध्ये 3 RBIचे असतात आणि 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असतात. मग आता RBIचे 3 मेंबर कोण आहेत रे, एक आहेत संजय मल्होत्रा जे की RBIचे गव्हर्नर आहेत, दुसरे आहेत पूनम गुप्ता. आता पूनम गुप्ता हे न्यूली ऍड झालेल्या मेंबर आहेत मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या. पूनम गुप्ता यांच्या अगोदर एम राजेश्वरराव होते, एम राजेश्वरराव यांच्या अगोदर MD पात्रा होते. ठीक आहे, MD पात्रा नंतर एम राजेश्वरराव झाले, नंतर पूनम गुप्ता झाल्या. मग आता हे RBIचे 2 मेंबर झाले. RBIचे तिसरे मेंबर आहेत राजीव रंजन. मग आता हे 3 RBIचे मेंबर आहेत. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 3 मेंबर कोण आहेत, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मेंबर आहेत राम सिंग, स्वागता भट्टाचार्य आणि नागेश कुमार. हे रिसेंटली ऍड झालेले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 3 नवीन मेंबर आहेत. असे हे टोटल 6 जण आहेत जे काय करतात रे, हे जे पॉलिसी रेट्स आहेत हे डिसाईड करतात आणि देशामध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करायचं काम करतात हे 6 मेंबर. मग आता हे 6 मेंबरचा टेन्युअर किती वर्षाचा असतो, हे जे मेंबर आहेत ना मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे, त्यांचा टेन्युअर असतो 4 वर्षाचा. किती वर्षाचा, 4 इयरचा टेन्युअर असतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. समजलं, किती वर्षाचा रे, 4 वर्षाचा टेन्युअर असतो. तर हे झालं आता मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये एकदम शॉर्टमध्ये. डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही माझा यूट्यूबचा व्हिडिओ बघू शकता, चालेल. चला आता आपण बघूया की नेमकं ह्यावेळेस जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी मीटिंग झाली 56वी मीटिंग, त्याच्यामध्ये नेमकं काय डिसिजन घेण्यात आलेले आहेत व ते डिसिजन का घेण्यात आलेले आहेत ते. ठीक आहे, आता बघा मॉनिटरी पॉलिसी कमिटीची 56वी मीटिंग झालेली आहे 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टला. ही मीटिंग जे RBIचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग पार पाडली. आता त्या मीटिंगमध्ये जे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे 6 मेंबर आहेत, सर्व मेंबरने भाग घेतला होता. आणि या मीटिंगमध्ये मेजर डिसिजन काय करण्यात आलेला आहे रे, तर मेजर डिसिजन हा घेण्यात आलेला आहे जे की पॉलिसी रेट्स आहेत का, हे रेट्स अनचेंज्ड ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे बघा ना, रेपो रेट जून महिन्यात किती होता, 5.50% होता. तो ॲज इट इज आता रेपो रेट ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कुठला चेंज करण्यात आलेला आहे का, कुठलाच चेंज त्याच्यामध्ये करण्यात आलेला नाहीये. RBIने आपला स्टान्स का ठेवलेला आहे, न्यूट्रल ठेवलेला आहे. RBI सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, अशी माहिती संजय मल्होत्रा यांनी आपल्याला दिलेली आहे. आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत काय आहे RBI, बघा आता RBIने म्हणजे जी फेब्रुवारी महिन्यात 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात आहे का, फायनान्शियल इयर म्हणत नाही, 2025 जे इयर आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची पहिली मीटिंग झाली त्या मीटिंग पासून ते आतापर्यंत, ठीक आहे, RBIने काय केलेलं आहे, हे जे रेपो रेट किंवा जे पॉलिसी रेट्स आहेत त्यांचे जे इंटरेस्ट रेट आहे रेपो रेट हा 100 BPS पॉईंटनं रेपो रेट कमी केलेला आहे. म्हणजे रेपो रेट हा फेब्रुवारीमध्ये 6.50% होता, तो आता किती आहे, 5.50% आहे. 100 BPS पॉईंटनं रेपो रेट कमी केलता. मग आता रेपो रेट का कमी केलता RBIनं, तर मार्केटमध्ये लिक्विडिटी इन्फ्यूज करायची होती. लिक्विडिटी इन्फ्यूज करायची होती म्हणजे काय करायचं होता, मार्केटमध्ये पैसा टाकायचा होता. आता पैसा कसा टाकला जातो रेपो रेटच्या मदतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. एक फास्टमध्ये सांगतो, रेपो रेट म्हणजे कसं असतं, RBI बँकांना पैसे देतं, येते लक्षात. रेपो रेट म्हणजे काय, RBI बँकांना पैसे देतं आणि ते दिलेल्या पैशावर बँकाकडून जो इंटरेस्ट रेट RBI चार्ज करतं त्याला रेपो रेट म्हणतात. बघा मग आता आपल्याकडे पैसे कुठून येतात, बँकेकडूनच पैसे येतात ना आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. बँकेकडे पैसे RBI कडून येतात. ज्यावेळेस मार्केटमध्ये लिक्विडिटीची कमी असेल, पैशाची कमतरता असते, त्यावेळेस RBI काय करतं, रेपो रेट कमी करत असतं. आणि रेपो रेट कमी केल्यानंतर आहे का, म्हणजे रेपो रेट कमी करतं म्हणजे कमी व्याजदरावर बँकांना पैसे देतं. आता बँकांना कमी व्याजदरावर पैसे भेटलेले आहेत, मग बँका पण आपल्याला काय करतील रे, कमी इंटरेस्ट रेटवर पुढे लोन म्हणून देतील. आता बँकाला 5.5% RBI कडून पैसे भेटलेत, मग बँका पण पुढे आपल्याला कमी त्यांचं कमिशन काढून 6.5-7% आपल्याला पैसे देतील. समजते. RBIचा उद्देश एवढा होतं की पॉलिसी रेट कमी करण्यामागे आहे का, रेपो रेट कमी करण्यामागं, की लिक्विडिटी इन्फ्यूज करायची. मग आता तुम्ही विचार करा, लिक्विडिटी आता इन्फ्यूज केलेली आहे, असं आहे का रे, आज लिक्विडिटी काय केलेलं म्हणजे पॉलिसी रेट्स कमी केलेले आहेत, रेपो रेट 100 BPS पॉईंटनं टोटल कमी झालेला आहे, उद्या मार्केटमध्ये एकदम पैसे येणार आहे नाहीये, त्यासाठी एक वेळ जाईल, काळ लागेल. मग काय आहे, आम्ही काय करतोय, मग संजय मल्होत्रा म्हणले सध्या आहे का सर्व गोष्टीचा आहे का आम्ही लवकर प्रेडिक्शन किंवा म्हणजे म्हणतात ना त्याला हडबडीमध्ये डिसिजन घेणार नाही, आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.
कारण विचार करा तुम्ही, सध्या ग्लोबल टॅरिफ वॉर चालू आहे, बरोबर. डोनाल्ड ट्रम्पनी कालचीच बातमी की आपल्यावरती 50% टॅरिफ लावलेला आहे. का? आपण रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करत आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या वॉर्निंग दिली तरी त्यांनी, प्लस डिफेन्स इक्विपमेंट पण काय करत आहे आपण परचेस करत आहे, म्हणून 50% टॅरिफ लावले. मग आता त्या टॅरिफचा भारतीय इकॉनॉमीवर नेमकं एक्झॅक्ट इम्पॅक्ट काय होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. येत्या लक्षात त्याचं अनालिसिस करून काय म्हणलेले संजय मल्होत्रा, आम्ही पुढे डिसिजन घेणार आहेत. सध्या लगेच आहे का उचलली जीभ लावली टाळायला म्हणल्यागत डिसिजन घेणार नाहीये असं संजय मल्होत्राने सांगितलेलं आहे. अजून त्यासोबत लक्षात ठेवा, आता इम्पॅक्ट तर आता ह्या म्हणजे आपल्यावरती ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट तर होणारच आहे, बरोबर आहे. पण नाही का, जो इन्फ्लेशन आहे आपली जी सेट पर्टिक्युलर टार्गेट रेंज आहे 2% to 4%, त्याच्यामध्ये सध्या आपलं इन्फ्लेशन आहे ना, तर म्हणजे काय म्हणते त्याला की का विनाकारण त्याला छेडछाड करायची, जे सध्या चालू आहे तेच ठेवायचं, म्हणून आम्ही हा न्यूट्रल स्टान्स ठेवलेला आहे असं म्हणणं येते कोणाचं रे, संजय मल्होत्रा यांचं. म्हणून ते काय करण्यात आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, पॉलिसी रेट अनचेंज्ड ठेवलेले आहेत, पुढे गरज लागल्यास आम्ही ते चेंज करू असं म्हणणं येतंय, समजलं. म्हणून ह्यावेळेस काय केलेले आहेत, पॉलिसी रेट हे अनचेंज्ड ठेवलेले आहेत. इकॉनॉमीवर इम्पॅक्ट काय होणार आहे ह्याच्यानं, आता ह्याच्यानं इम्पॅक्ट असं होणार आहे की आता जे पण सध्या पॉलिसी रेट कमी केलेले आहेत ना लिक्विडिटी इन्फ्यूज करण्यासाठी, तर लिक्विडिटी इन्फ्यूज होईल, जीडीपी ग्रोथ रेट आपली काय होईल रे, ज्या रेटनं चालू आहे त्या रेटनं चालत जाईल. तर आहे का, पुढे बघू आता नेमकं काय डिसिजन घेते आरबीआय ते, समजलं. आता बघा, आता रेपो रेट ॲज इट इज ठेवलेला आहे, त्यासोबत जे बाकीचे रेट्स आहेत बाकीचे रेट्स पण अनचेंज ठेवलेले आहेत. जसं की स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट असेल, त्याच्यानंतर बँक रेट असेल 5.75%, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट 5.25%, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट असेल तो पण अनचेंज ठेवलेला आहे 5.75%. का? कारण इन्फ्लेशन सध्या आपलं जी सेट पर्टिक्युलर टार्गेट रेंज आहे 4+2 त्याच्यामध्येच आपलं कंझ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन आहे. त्याच्यामुळे सध्या एका लक्षात ठेवा, ग्रोथला आपल्या एका सपोर्ट करण्यासाठी एका हे रेट काय केलेले आहेत, अनचेंज ठेवलेले आहेत. ठीक, ग्रोथ आपली अजून ठेवावी म्हणून हे रेट अनचेंज केलेले आहेत. कशाचाही इम्पॅक्ट आपल्यावरती पडून दिलेला नाही, हडबडी डिसिजन घेतलेलं नाहीये, समजते. पुढे बघा आता, मग हे रेट किती आहेत इथं तुम्हाला दिसेल. सध्या रेपो रेट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं एकदम शॉर्ट मध्ये सांगायला गेलं तर रेपो रेट म्हणजे काय, आरबीआय बँकांना पैसे देतं आणि त्याच्यावर जो इंटरेस्ट रेट चार्ज करतं बँकाकडून त्याला रेपो रेट म्हणतात. आणि सध्या रेपो रेट हा 5.50% ठेवलेला आहे. आता त्याच्यानंतर आहे का रिव्हर्स रेपो रेट किती आहे, रेपो रेटच्या रिव्हर्स म्हणजे तुम्ही विचार करा बँका आरबीआयला पैसे देतात. लक्षात ठेवायला बरं का, तसं तर एक्सेसिव्ह लिक्विडिटी ज्यावेळेस मार्केटमध्ये खूप जास्त पैसा झालेला असतो त्या टायमाला आरबीआय काय करतं, बँकेकडे असलेली लिक्विडिटी त्यांच्याकडून काढून घेतं, ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यावर जो बँकांना इंटरेस्ट रेट पे करतं आरबीआय त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात, समजला. मग बँक रेट आणि रेपो रेटची डेफिनेशन सेम आहे. रेपो रेट हा शॉर्ट टर्मसाठी असतो आणि बँक रेट हा लॉंग टर्मसाठी असतो, लक्षात ठेवा. आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट आणि रिव्हर्स रेपो रेट सेम आहे. दोन्ही पण कंडिशनमध्ये आरबीआय बँकाकडून पैसा घेतं, फक्त स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेटमध्ये ओव्हरनाईटसाठी आरबीआय पैसे घेत असतं, समजला. आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणजे काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय. तर ज्यावेळेस लक्षात ठेवा बँकामध्ये जेवढे पण पैसे जमा होत असतात, आता बँकेमध्ये 2 टाईपचे डिपॉझिट असतात. बँकेमध्ये डिपॉझिट किती टाईपचे आहेत, 2 टाईपचे डिपॉझिट आहेत. कुठले कुठले, एक डिपॉझिट आहे लक्षात ठेवा टाइम डिपॉझिट आणि दुसरा आहे डिमांड डिपॉझिट. टाइम डिपॉझिटमध्ये येतं एफडी आणि आरडी, कारण तिथं तुम्ही तुमच्या मनावर डिमांडवर पैसे काढू शकत नाही ना, एक विशिष्ट कालावधी लागतो. आणि डिमांड डिपॉझिटमध्ये येतं सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट. हे डिमांड डिपॉझिटमध्ये काय येतं, कारण तिथं तुम्ही तुमच्या डिमांडवर पैसे विड्रॉ करू शकता, समजते. मग बँकेत हे 2 डिपॉझिटचे टाईप आहेत आणि ह्यालाच काय म्हणतात, टाइम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिटला एनडीटीएल म्हणतात. काय म्हणतात, एनडीटीएल, नेट डिमांड टाइम लायबिलिटी म्हणतात. मग बघा आता एनडीटीएलच्या मार्फत जेवढा पण पैसा आलेला असतो बँकेत त्यातला काही पैसा काय करावा लागतो बँकांना, का आरबीआयकडे ठेवावा लागतो आणि काही पैसा स्वतःकडे ठेवावा लागतो. मग आरबीआयकडे जे बँका एनडीटीएलच्या मार्फत आलेला डेली बेसिसवरती बरं का, लक्षात ठेवा जो पैसा ठेवतात ना त्यालाच काय म्हणतात, आरबीआयकडे बँका जे पैसे ठेवतात त्याला म्हणतात कॅश रिझर्व्ह रेशो, आणि बँका जे स्वतःकडे पैसा ठेवतात त्याला म्हणतात स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणतात. येते ध्यानात. मग मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट काय, ज्यावेळेस सीआरआर आणि एसएलआरचा रेशो बिघडलेला असेल, म्हणजे बँकांनी पैसे यूज केलेले ऑलरेडी त्यांना एक्स्ट्रा पैशाची गरज आहे, ज्यावेळेस सीआरआर आणि एसएलआरचा रेशो बिघडलेला असेल त्या टायमाला बँकांना जे आरबीआय इमर्जन्सी मदत करतं शॉर्ट टर्मसाठी त्याला काय म्हणतात, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणतात, समजलं. एकदम शॉर्टमध्ये सांगितलेलं, डिटेलमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पुढे मग आता हा रेपो रेट, सगळे हे जे पॉलिसी रेट्स आहेत ना हे इन्फ्लेशनवरती डायरेक्ट अफेक्ट करतात. हे अनचेंज ठेवलेले आहेत सध्या आरबीआयनं. पॉलिसी रेट हा रेपो रेट हा 5.5% आहे. आता रेपो रेटच्या तुलनेमध्ये तुम्ही हे 4 रेट लक्षात ठेवू शकता, कारण रेपो रेट जेवढा असतो तेवढा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट त्याच्या 25 BPS पॉईंटनं कमी असतो. रेपो रेट 5.50 आहे म्हणल्यावर एसडीएफ किती आहे 5.25.
आणि रेपो रेट जेवढा आहे तेवढा आहे त्याच्यापेक्षा 25 BPS पॉईंट बँक रेट हा जास्त असतो, SDF कमी असतो, समजते. मग रेपो रेट 5.50 आहे तर बँक रेट 5.75 आहे. आणि जेवढा बँक रेट आहे तेवढा MSF असतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, तो 5.75 आहे. येते लक्षात. रिव्हर्स रेपो रेट हा 3.35 ॲज इट इज ठेवलेला आहे. CRR कॅश रिझर्व्ह रेशो हे 3%. लक्षात ठेवा 29 नोव्हेंबर पासून CRR 3% आहे का लागू होणार आहे. सध्या CRR 4% आहे. म्हणजे जुलै महिन्यातच अनाउन्समेंट केली ती, जून महिन्यात जी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झाली ना त्यात अनाउन्समेंट केली की कॅश रिझर्व्ह रेशो हा 3% करतोय, पण तो लागू 29 नोव्हेंबर पासून RBI करणार आहे. सध्या तो 4%च आहे, तर तो 3%. आणि SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा 18% आहे. समजलं. चला आता बाकीचा काय डाटा अजून मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये रिलीज केलेला आहे ते बघूया. जरा इन्फ्लेशन बद्दल जराशी ओव्हरव्ह्यू बघूया, माहिती घेऊया. जे कंझ्युमर प्राइस इन्फ्लेशन आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन, CPI इन्फ्लेशन म्हणजे काय, जे कंझ्युमर लेवलवर तुमच्या आमच्या लेवलवर डेली दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तूच्या किमती आहे का त्याच्यामध्ये जो चढ उतार होतो ते मोजण्याचे एकक म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन. मग हा जो कंझ्युमर प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन आहे तो जून महिन्यात 77 मंथ लो झालता, तो 2.1% वर गेलता. माहिती पाहिजे तुम्हाला तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा फूड इन्फ्लेशन हे निगेटिव्ह मध्ये गेलतं. फूड इन्फ्लेशन हे मायनस आहे का 2% गेलतं. 2019 पासून फेब्रुवारी 2019 पासून पहिल्यांदा आहे का फूड इन्फ्लेशन हे निगेटिव्ह मध्ये गेलेलं आहे, डिफ्लेशन मध्ये गेलेलं आहे. इकॉनॉमीसाठी ही जराशी घातक किंवा चिंतेची बाब आहे. पुन्हा जे आहे का हे लक्षात ठेवावं लागेल, जे कोर इन्फ्लेशन आपलं हे 4.4% आहे. आता तुम्ही म्हणाल मास्तर कोर इन्फ्लेशन म्हणजे काय हो. कोर इन्फ्लेशन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जे पण लक्षात ठेवा कमोडिटीज ज्यांच्या प्राइसमध्ये एकदम ओलाटाईल प्राइस असतात, म्हणजे प्राइसमध्ये एकदम चढ उतार होते, एकदम वाढते प्राइस एकदम कमी होते, असे जे प्रोडक्ट आहेत जसं की फूड प्रोडक्ट असतील, एनर्जी प्रोडक्ट असतील, तर फूड प्रोडक्ट आणि एनर्जी प्रोडक्ट म्हणजे ज्यांच्या प्राइसमध्ये खूप फ्लक्च्युएशन होत असतं, ओलाटाईल प्राइस असते, त्या प्रोडक्टला एका लक्षात ठेवा बाजूला सारून बाकीच्या प्रोडक्टचं जे इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करतात त्याला काय म्हणतात, कोर इन्फ्लेशन म्हणतात. मग हे जे कोर इन्फ्लेशन होतं भारताचं आपलं ते किती आहे रे, ते सध्या 4.4% आहे. किती 4.4%. पुन्हा नेक्स्ट जे फायनान्शियल इयर 26 आहे त्या नेक्स्ट फायनान्शियल इयर 26 मध्ये भारताचं इन्फ्लेशन किती प्रेडिक्ट केलेलं आहे, तर ते प्रेडिक्ट केलेलं आहे 3.1%. किती रे 3.1%. आणि एक क्वार्टर वाईज तुम्हाला दिसेल, क्वार्टर 1 ऑफ दी फायनान्शियल इयर 27 4.9% प्रेडिक्ट केलेलं आहे. इन्फ्लेशन वाढताना तुम्हाला दिसेल. क्वार्टर 2चं फायनान्शियल इयर 26 2.1%, क्वार्टर 3 3.1%, क्वार्टर 4 4.4% आणि क्वार्टर 1 ऑफ फायनान्शियल इयर 27 4.9% इन्फ्लेशन वाढताना दिसेल. समजलं. तर हे आकडे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आपण GDP ग्रोथ रेट बघूया जरा साधा, काय प्रोजेक्शन केलेले आहेत GDPच्या रिगार्डिंग. तर GDP फायनान्शियल इयर 25-26ची GDP ग्रोथ रेट किती प्रेडिक्ट केलेली आहे रे मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये, ही 6.5% प्रेडिक्ट केलेली आहे. आता तुम्हाला GDP मी अज्युम करतोय की GDP म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. GDP म्हणजे काय शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर जेवढे पण गुड्स अँड सर्व्हिसेस एखाद्या कंट्रीमध्ये प्रोड्यूस होते त्या प्रोड्यूस होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेसची टोटल व्हॅल्यू म्हणजे त्या देशाची GDP असते. एखाद्या देशामध्ये जेवढे पण गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होते त्या प्रोड्यूस होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेसची टोटल व्हॅल्यू म्हणजे काय असते, ती त्या देशाची GDP असते. मग त्या देशाची आता करंट भारताची GDP किती आहे रे, $4.187 ट्रिलियन आहे. $4.187 ट्रिलियन ही GDP आहे सध्या आपली. समजलं. आणि GDP ग्रोथ रेट ही फायनान्शियल इयर 25-26 सालासाठी किती प्रेडिक्ट केलेले, 6.5% प्रेडिक्ट केलेले. आणि जे कॅपेक्स आहे का आपलं म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलेलं आहे. बरं चांगली गोष्ट आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरवर जेवढा जास्त पैसा खर्च कराल म्हणजे एकदम शॉर्ट टर्ममध्ये त्याच्यातून बेनिफिट होणार नाही, लॉंग टर्ममध्ये आपल्याला इन्कम होतो, देशाला फायदा होत असतो कॅपिटल एक्सपेंडिचरवर पैसा खर्च केल्याने. तुम्ही म्हणसाल जसं की काय इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट असतात, रोड कन्स्ट्रक्शन हे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येतं, डॅम्स बांधणं असेल, लॉंग टर्ममध्ये बेनिफिट आहेच ना त्याचा. तर कॅपिटल एक्सपेंडिचरवरती जे गव्हर्नमेंटचा आहे आपला कॅपेक्स आहे ते 52% वाढलेला आहे क्वार्टर 1 मध्ये. ठीक आहे, वाढल असं सांगितलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पुन्हा बघा आता जरासा विचार करायला एक्सटर्नल सेक्टर जसं की कॅड. आता बघा कॅड म्हणजे काय, करंट अकाउंट डेफिसिट. आता करंट अकाउंट डेफिसिट किती आहे रे फायनान्शियल इयर 25चं, चालू फायनान्शियल इयरचं, हे 0.6% आहे आपल्या GDPच्या. आता 0.6% कॅड आहे, करंट अकाउंट डेफिसिट आहे म्हणजे काय. आता तुम्हाला सर करंट अकाउंट डिफिसिट म्हणजे काय जरासं समजून सांगावं. आणि आम्ही फिजिकल डिफिसिट ऐकलेलं, मग फिजिकल डिफिसिट आणि करंट अकाउंट डिफिसिट मध्ये नेमकं काय डिफरन्स आहे ते तर आम्हाला जरासं समजून सांगा. तर टेन्शन घेऊ नका. बघा आता करंट अकाउंट डिफिसिट म्हणजे काय रे, आता जेवढ्या वस्तू आपण काय करतोय इम्पोर्ट करतोय म्हणजे दुसऱ्या देशाकडून मागवतोय इम्पोर्ट,
आणि जेवढ्या वस्तू आपण एक्सपोर्ट करतोय ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो असतो आपला करंट अकाउंट डिफिसिट. म्हणजे लक्षात ठेवा, इम्पोर्ट लेट सोबत आपण दुसऱ्या देशाकडून 1000 रुपयाच्या वस्तू मागवतोय आणि वेगवेगळ्या देशांना आपण 600 रुपयाच्या वस्तू काय करतोय, एक्सपोर्ट करतोय. दोन्हीचा डिफरन्स किती आहे, 400 ना. ते 400 म्हणजे करंट अकाउंट डिफिसिट आहे आपलं. म्हणजे करंट अकाउंट डिफिसिट आपल्या जीडीपीच्या किती आहे रे, 0.6% आहे. किती, 0.6%. समजलं. मग तुम्हाला फिस्कल डिफिसिट म्हणजे काय, फिस्कल डिफिसिट म्हणजे काय असतं, टोटल इन्कम बर का, टोटल इन्कम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे ते आपल्या देशाचं फिस्कल डिफिसिट असतं. आणि करंट अकाउंट डिफिसिट म्हणजे एक्सपोर्ट मायनस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ठीक आहे, हे काय असतं आपलं करंट अकाउंट डिफिसिट असतं. समजते. आणि फिस्कल डिफिसिट म्हणजे टोटल इन्कम मायनस टोटल एक्सपेंडिचर ऑफ द कंट्री, ते झालं फिस्कल डिफिसिट. तर हे लक्षात ठेवा. पुन्हा फॉरेक्स रिझर्व किती आहे रे आपलं, फॉरेक्स रिझर्व वाढलेला आहे, येते लक्षात. तो आहे का $688.9 बिलियन वरती गेलेला आहे फॉरेक्स रिझर्व, $688.9 बिलियन वरती. आणि हे इम्पॉर्टंट आहे, डाटा लक्षात ठेवावा लागेल. पुन्हा फॉरेन FPI आउटफ्लो, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी टोटल 0.8 बिलियन आहे का इंडियन मार्केटमधून ॲब्सॉर्ब केलेले आहेत. मी जे आय थिंक जून महिन्याच्या RBI सर्क्युलरमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर बद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मेच्या लास्ट लेक्चर किंवा जूनचं लास्ट लेक्चर त्याच्यामध्ये बघून घ्या. आणि रक्षाबंधन झाल्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारी आपण RBI सर्क्युलर घेणार आहे जुलैच्या यूट्यूबवर लाईव्ह, तर ते सर्वांनी बघायचे आहेत. पुन्हा सर्व्हिस आहे का, सर्व्हिस एक्सपोर्ट शेअर. आता तुम्ही चाल सर्व्हिस एक्सपोर्ट म्हणजे काय, आता सर्व्हिस सेक्टर म्हणजे कुठला माहिती आहे का, आता टीचिंग सर्व्हिस सेक्टर आहे, मेडिकल फील्ड डॉक्टर्स हे सर्व्हिस सेक्टरमध्ये येतात, IT सेक्टर सर्व्हिस सेक्टर आहे. सर्व्हिस सेक्टर म्हणजे तुमच्याकडून आम्ही पैसे घेतोय त्याच्या बदल्यात तुम्हाला आम्ही सर्व्हिस देतोय, त्याला सर्व्हिस सेक्टर म्हणतात. हा जो सर्व्हिस सेक्टरचा एक्सपोर्ट शेअर आहे का, जगामध्ये जर विचार करायला गेला तर जगामध्ये जेवढा सर्व्हिस सेक्टरचा म्हणजे जेवढं पण सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतात वेगवेगळे देश, त्याच्यामध्ये भारताचा वाटा हा 4.3% आहे. तो 2005 मध्ये 2% होता, आता वाढून 4.3% वर गेलेला आहे. FDI इनफ्लो म्हणजे जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते ती भारतात आहे का, काय झालेली आहे रे, कमी झालेली आहे स्लाइटली. ती एप्रिल ते मे महिन्यामध्ये परकीय इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आलेली आहे, 3.9 बिलियन आलेले आहे. लक्षात ठेवा, हे संपूर्ण आकडे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर लिक्विडिटी आणि ट्रान्समिशन बद्दल बघूया. आता सिस्टीम लिक्विडिटी किती आहे, आता तुम्हाला सिस्टीम लिक्विडिटी काय नेमकं सांगा. सिस्टीम लिक्विडिटी म्हणजे बँकेकडे आहे का किती रुपये आहे का लोन म्हणून दिले आहेत एक्स्ट्राचे, म्हणजे सगळे त्यांचे पैसे. आता लक्षात ठेवा, CRR SLR मेंटेन ठेवला, प्रोव्हिजनिंग केलं, सगळ्या गोष्टी केल्यानंतर बँकेकडे किती रुपये एक्स्ट्रा आहेत पैसे लोन म्हणून देण्यासाठी, म्हणजे काय असतं सिस्टीम लिक्विडिटी असते. तर सध्या 3 लाख करोड सरप्लस मध्ये आहेत एक्स्ट्राचे पर डे. म्हणजे पर डे जेवढा पण खर्च होतो, जेवढ्या पण गोष्टी लागतात त्यापेक्षा जास्त आहे का 3 लाख करोड रुपये आहे का सरप्लस मध्ये लोन म्हणून द्यायला बँकाकडे. पुन्हा बघा आता लेंडिंग रेट किती आहे. आता रेपो रेट कमी केलता ना आपण मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढावी म्हणून, बरोबर आहे. आता लेंडिंग रेट म्हणजे बँका जे आपल्याला लोन देतात आणि त्याच्यावर आता आपल्याकडून जो इंटरेस्ट रेट चार्ज करतात त्या इंटरेस्ट रेटमध्ये 51 BPS पॉईंटची कमतरता आलेली आहे. म्हणजे जर मी एखाद्या बँकेकडून होम लोन काढलं, होम लोन, तर एक्झाम्पल 10च घेऊ आपण. होम लोन काढलं बघा, पहिले मला होम लोन 10.71% द्यावं लागत होतं, बँकाला व्याज द्यावं लागत होतं. ते आता कमी होऊन 10% वर आलेला आहे. 71 BPS पॉईंटनं ते कमी झालेलं आहे, 71 BPS पॉईंट. पुन्हा डिपॉझिट रेट तो पण कमी झालेला आहे. पैसे जे बँकेत आपण डिपॉझिट करतो ना FD RD वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, त्याच्यावर जो इंटरेस्ट रेट भेटत होता तो पण कमी केलेला आहे बँकेनं. आता 87 BPS पॉईंट कमी इंटरेस्ट रेट आपल्याला भेटतोय. समजलं. पुन्हा बॉन्ड यील्ड असेल म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट करत होतो. सरकार गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करतं ना, बरोबर आहे ना. मग त्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आपण जे पैसे इन्व्हेस्ट करत होतो त्याच्यावरती देखील आपल्याला कमी व्याज दर भेटतोय. आता जसं की 5 वर्षाचा बॉन्ड गव्हर्नमेंटने इश्यू केलेला आहे. बॉन्ड मग काय करतो आपण, गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू केलं त्याच्याकडून आपण बॉन्ड परचेस करतो. मॅच्युरिटी नंतर सरकार आपल्याला व्याजासहित पैसे आपले माघारी करतं ना, बरोबर आहे की नाही. मग 5 वर्षाच्या कुठल्याही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जर मी पैसा इन्व्हेस्ट केला, पहिल्याच्या तुलनेमध्ये मला आता 63 BPS पॉईंट आहे का कमी इंटरेस्ट रेट भेटतोय. 5 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये मी पैसा इन्व्हेस्ट केला तर. आणि तोच विचार करायला गेला 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जर मी पैसा इन्व्हेस्ट केला तर मला 28 BPS पॉईंट कमी इंटरेस्ट रेट भेटतोय. 28 BPS पॉईंट येते लक्षात, कमी इंटरेस्ट रेट भेटतोय. पुन्हा आता बँकिंग अँड फायनान्शियल हेल्थ बद्दल जरासा डाटा बघायला गेला, जो की मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये कमिटीने आपल्यासमोर मांडलेला आहे. तर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो बँकांचा चांगला आहे, जी रिक्वायर्ड लेवल आहे त्याच्यावरती आहे. 7.44% आहे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. आता कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय, तर लक्षात ठेवा बँका लोन देतात. आता लोन दिला तेव्हा बँकांना माहित असतं का रे मी जे लोन देतोय ते माघारी येईल का नाही.
त्याच्यामध्ये काही ना काही पर्सेंटची रिस्क इन्व्हॉल्वमेंट असते ना, बरोबर आहे की नाही? मग आता नीट लक्षात ठेवा, बँका जे लोन देतात, काय रे, बँका जे लोन देतात ना त्याच्या बदल्यात आहे का, लोन देताना बँका कॅल्क्युलेट करतात की ह्या लोनमध्ये किती पर्सेंटची रिस्क आहे. मग ते कॅल्क्युलेट केल्यानंतर काही ना काही अमाऊंट आहे का साईडला काढून ठेवतात बँका. मग त्या साईडला काढून ठेवलेल्या अमाऊंटला रिस्क वेटेड ॲसेट म्हणतात. मग त्या रिस्क वेटेड ॲसेटच्या अगेन्स्टमध्ये बँकांनी जे पैसे साईडला काढून ठेवलेले असतात त्याला काय म्हणतात, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणतात. आणि तो ओव्हरऑल बँकांचा 17.24%वर गेलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे. पुन्हा ग्रॉस एनपीए बँकाचा 2.24% आहे, कमी झालेला आहे. अगोदर 2.67% होता. तुम्हाला ग्रॉस एनपीए म्हणजे काय, आता बँकांनी लोन दिलं, ते लोन दिल्यानंतर आहे का लक्षात ठेवा, आता बँकांना माहित असतं का रे, लेट सपोज एखाद्या बँकेनं सगळं मिळून 1000 रुपयाचं लोन दिलेलं आहे आणि सगळंच लोन काय झालं आता 1000 रुपयामधलं आहे का, लेट सपोज 900 रुपये काय झालेले आहेत एनपीए झालेले आहेत. 900 रुपये काय झाले एनपीए झालेले आहेत. 900 रुपये एनपीए झाले नाही. 900 रुपये ओव्हरऑल म्हणजे काय रे, ग्रॉस एनपीए असतो बँकेचा. काय असतं, ग्रॉस एनपीए असतो बँकेचा, लक्षात ठेवा. मग आता कसं असतं, ज्यावेळेस बँका आहे का लोन म्हणून देतात ना, पैसे देतात, त्यावेळेस आहे का बँका वाटतंच बँकाने की ह्यातले पैसे आहे का माघारी येऊ शकत नाही, एनपीए होऊ शकते काही अमाऊंट. म्हणून जे लोन देतात ना बँका, लोन देते वेळेसच काही ना काही अमाऊंट साईडला सेव्ह करून ठेवतात, काढून ठेवतात. त्या अमाऊंटलाच काय म्हणतात रे, एनपीए. साईडला काढून ठेवलेल्या अमाऊंटला एनपीए प्रोव्हिजनिंग म्हणतात. एनपीए प्रोव्हिजनिंग म्हणतात. आता बा 1000 रुपयाचं लोन दिलं तर अजून करा की 100 रुपये साईडला काढून दिलते, म्हणजे बँकांनी 100 रुपये एनपीए प्रोव्हिजनिंग केलती. किती, 100 रुपये एनपीए प्रोव्हिजनिंग केलती. मग आता मॅटर काय, ग्रॉस एनपीए म्हणजे टोटल एनपीए झालेली अमाऊंट. मग आता नेट एनपीए म्हणजे काय, टोटल जी एनपीए झालेली अमाऊंट आहे त्यातून एनपीए प्रोव्हिजनिंग केलेली अमाऊंट वजा केली ना, आपल्याला काय भेटतो, नेट एनपीए भेटतो. म्हणजे आता ग्रॉस एनपीए 900 आहे, ह्याच्यातून एनपीए प्रोव्हिजनिंग केलेली अमाऊंट 100 रुपये वजा केले, राहतात किती, 800 रुपये. म्हणजे 800 रुपये काय लक्षात ठेवा, 800 रुपये हे बँकांचा नेट एनपीए असतो. काय असतो रे, नेट एनपीए. समजलं तुम्हाला, समजलं असेल. मग बघा आता बँकांचा ग्रॉस एनपीए 2.24% आहे. पुन्हा एनबीएफसीचा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो किती रे, आता एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी येते लक्षात. बँक आणि एनबीएफसी मध्ये डिफरन्स काय असतो, बँका डिमांड डिपॉझिट ऍक्सेप्ट करते, म्हणजे बँकेमध्ये तुम्ही सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट ओपन करू शकता. एनबीएफसी डिमांड डिपॉझिट ऍक्सेप्ट करतात का, नाहीत. ठीक आहे, हा मेजर डिफरन्स आहे. पुन्हा बँके थ्रू तुम्ही एनएफटी आरटीजीएस करू शकता, एनबीएफसी थ्रू तुम्ही एनएफटी आरटीजीएस करू शकत नाहीये. पुन्हा बँकामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम किती पर्सेंट पर्यंत अलाव आहे, 74% पर्यंत आहे का बँकामध्ये आहे का एफडीआय अलाव आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. हा जर विचार करायला गेला एनबीएफसीचा, एनबीएफसी मध्ये 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे का, काय रे अलाव आहे. हा डिफरन्स आहे. मग ज्या एनबीएफसी आहेत नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट, त्यांचा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 25.78% आहे. पुन्हा एनबीएफसीचा ग्रॉस एनपीए रेशो किती रे, तो 2.21% आहे. हा सगळा डाटा इम्पॉर्टंट आहे बरं. आणि बँकामध्ये जे क्रेडिट ग्रोथ आहे का, क्रेडिट ग्रोथ बँकांची ती फायनान्शियल इयर 25 मध्ये 12.1% आहे. ती कमी झालेली आहे फायनान्शियल इयर 24च्या तुलनेमध्ये, कारण फायनान्शियल इयर 24 मध्ये बँकांची क्रेडिट ग्रोथ होती 16.3% आणि ती फायनान्शियल इयर 25 मध्ये किती आहे, 12.1% आहे. पुन्हा बँकाचा सीडी रेशो, क्रेडिट टू डिपॉझिट रेशो, हा 78.9% आहे. सीडी रेशो, क्रेडिट टू डिपॉझिट रेशो, सीडी रेशोचा अर्थ आहे. तुम्ही चला आता क्रेडिट टू डिपॉझिट रेशो म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय होतो, बँकेमध्ये जेवढे पैसे डिपॉझिट केलेले आहेत ना लोकांनी, डिपॉझिट केलेले पैसे, त्याच्यापैकी बँकेने किती पैशाचं लोन दिलेलं आहे त्याला काय म्हणतात रे, क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणतात. लेट सपोज बँकेमध्ये जर आहे का 1000 रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केले असतील आणि त्यातलं 200 रुपयाचं बँकांनी लोन दिलं असेल, येते लक्षात, तर ते 200 काय असतं रे, 200 म्हणजे 20% ना, 20% हा बँकाचा क्रेडिट डिपॉझिट रेशो आहे. समजलं. बँकेमध्ये जेवढे पैसे डिपॉझिट झालेले आहेत त्याच्या किती रुपयाचं लोन दिलेलं आहे तो झाला सीडी रेशो. मग आता करंट बँकाचा सीडी रेशो किती आहे, 78.9% आहे. हे लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. पुढे आता त्याच्यानंतर जनधन अकाउंटला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. 5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, लगेच संपू आपण. ठीक आहे, शेवटपर्यंत बघितलाय, कंटेंट आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये. आणि लेक्चर झाल्यावर कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं हा फीडबॅक द्यायला विसरायचं नाही, कारण तुमचा एक फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप भेटत असतो. त्याच्यासाठी लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लेक्चरला लाईक करा. बघा आता जनधन अकाउंट, जनधन स्कीमला किती वर्ष कंप्लीट झालेले आहेत, जनधन स्कीमला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. सध्या किती वर्ष, 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि यातले खूप सारे अकाउंट आहेत जे की एका लक्षात ठेवा, रिकेवायसी करायची असल्यामुळे का फॉलन झालेले आहेत, म्हणजे फ्रोज केले, काय म्हणते त्याला, अकाउंट फ्रीज केलेले आहेत.
कुठली ऍक्टिव्हिटी लोकांना करता येत नाही का? KYC कंप्लीट केले नसल्यामुळं, KYC केलं नसल्यामुळं. मग आता तसे जे अकाउंट्स आहेत ना जनधन अकाउंटच्या अंतर्गत ओपन करण्यात आलेले, तुम्हाला जनधन स्कीम बद्दल इथं पूर्ण काय सांगत नाहीये. आपण लवकरच स्कीमची एक सिरीज चालू करत आहे. आता अनाउन्समेंट करतो मी, सेपरेट अनाउन्समेंट व्हिडिओ उद्या शूट करून अपलोड करेलच. तरी पण आपण 50 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम अशी एक सिरीज चालू करत आहे. रविवारी सुद्धा सुट्टी नसेल, दररोज 30 मिनिटाचा व्हिडिओ येईल आपला आणि 30 मिनिटात सर्व गव्हर्नमेंट स्कीम कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे जनधन स्कीमला इथे एक्सप्लेन करत नाहीये मी. पण जनधन स्कीम बघा, ह्याच्या अंतर्गत आता फायनान्शियल इन्क्लुजन करण्यासाठी जनधन स्कीम आणण्यात आली होती गव्हर्नमेंटद्वारे. मग त्याच्या अंतर्गत जे अकाउंट फ्रीज झालेले किंवा बंद झालेले आहेत ते डबल चालू करावे. त्या लोकांना आहे का KYC त्यांची कंप्लीट करण्यासाठी गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे लक्षात ठेवा, RBI नाही का एक कॅम्पेन चालू केलेला आहे. आता डोर टू डोर पंचायत लेवलला जाऊन आहे का हे कॅम्पेन किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत KYCची. हे जे कॅम्पेन आहे 1 जुलैला स्टार्ट झालेलं आहे, आता ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ह्या कॅम्पेनच्या अंतर्गत KYC प्रोसिजर कस्टमरची कंप्लीट करून त्यांना काय करणार आहेत रे, आता त्यांचं अकाउंट डबल चालू करून देणार आहेत. समजतंय? 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत आता हे कॅम्पेन चालणार आहे. आणि लास्ट काय पुन्हा RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये माहिती दिलेली. आता एक गोष्ट आहे बरं, हे जे ऑटो बाइंडिंग फॅसिलिटी आहे ना, आता ह्याच्यावरती मी गॅरंटेड सांगतो RBI एका सर्क्युलर काढेल RBI त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देईल. ठीक आहे. आता तरी पण तुम्हाला वाटत असेल की हा स्टॅटिकचा मुद्दा आहे, सर सेपरेट ऑटो बाइंडिंगवर एक व्हिडिओ घ्या किंवा ट्रेजरी बिलवरती यूट्यूबवरती, तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ घ्या म्हणून. मी अवश्य व्हिडिओ घेईल, पण कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यानंतर तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला वाटलं घ्या गरज असेल तर. बघा आता न्यूज काय शॉर्टमध्ये सांगतो समजून की आहे का. आता RBIने काय केलेलं आहे रे, जी ऑटो बाइंडिंग फॅसिलिटी चालू केलेली आहे कुठं, जे पण रिटेल डायरेक्टर आहेत का RBI रिटेल डायरेक्ट फॉर दी इन्व्हेस्टमेंट आणि रिइन्व्हेस्टमेंट इन ट्रेजरी बिल. आता कसं आहे की RBIने काय केलं, एक रिटेल डायरेक्ट पोर्टल लॉन्च केलं नोव्हेंबर 2021ला. कशासाठी, जे पण रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत का त्यांना त्यांचं गिल्ट अकाउंट ओपन करण्यासाठी. कुठं, RBI जवळ. म्हणजे रिटेल डायरेक्ट स्कीमच्या अंतर्गत RBI पाशी गिल्ट अकाउंट ओपन करण्यासाठी एका नोव्हेंबर 2021 मध्ये काय करण्यात आलं होतं, एक रिटेल डायरेक्ट पोर्टल चालू करण्यात आलं होतं. आता गिल्ट अकाउंट म्हणजे काय, ते डीमॅट अकाउंट सारखं असते. डीमॅट अकाउंट माहिती आहे तुम्हाला, डिमॅटरलाइज अकाउंट त्याचा फुल फॉर्म आहे. डीमॅट अकाउंट काय करतं, जे पण शेअर्स तुम्ही परचेस करता का ते शेअर्स तुमचे डिजिटल फॉर्ममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ज्या अकाउंटवरती स्टोर राहतात त्या अकाउंटला डीमॅट अकाउंट म्हणतो. मग गिल्ट अकाउंटवर काय असतं, तुम्ही ज्या पण गव्हर्नमेंट सिक्युरिटी परचेस करताना त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये तुमच्या गिल्ट अकाउंटवरती स्टोर राहतात. गिल्ट अकाउंट इन्व्हेस्टरला ओपन करण्यासाठी रिटेल डायरेक्ट पोर्टल नोव्हेंबर 2021 मध्ये लॉन्च केलं. मग आता मॅटर काय रे, सध्या काय करण्यात आलेलं आहे RBIद्वारे, ही ऑटो बाइंडिंग फॅसिलिटी चालू करण्यात आलेली आहे रिटेल डायरेक्ट स्कीमच्या अंतर्गत रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी. कारण कसं असतं, आता ट्रेजरी बिल इश्यू केलं ना, प्रत्येक वेळेस काय करावं लागतं, मॅन्युअली बीड करावी लागत होती. आता ऑटो बाइंडिंग फॅसिलिटीमध्ये का मॅन्युअली बीड करायची गरज नाहीये. जे पण रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत ते डायरेक्टली एका इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा रिइन्व्हेस्टमेंटसाठी एका ट्रेजरी बिलच्या इलिजिबल असतील. डायरेक्टली त्यांची बीड सबमिट केली जाईल ह्या ऑटो बाइंडिंग फॅसिलिटीच्या अंतर्गत. समजतंय? आता ट्रेजरी बिल काय, ट्रेजरी बिल एक शॉर्ट टर्म आहे का गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया RBI थ्रू रिलीज करत असते, इश्यू करत असते. ट्रेजरी बिल इश्यू करतं म्हणजे गव्हर्नमेंटचे असते ट्रेजरी बिल, ते RBI थ्रू गव्हर्नमेंट काय करत असतं, इश्यू करत असतं ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिल हे शॉर्ट टर्म आहे का, डेट इन्स्ट्रुमेंट आहेत, शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहेत, ज्याच्या थ्रू काय करत असतं गव्हर्नमेंट पैसा रेज करत असतं. ट्रेजरी बिल हे 3 टेन्युअरमध्ये येतात, 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस. समजलं? तर बघा आता, ठीक आहे, आता आपण करंट अफेअर्सची आतिषबाजी 2.0 ही नवीन करंट अफेअर्सची बॅच आणलेली आहे. ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुमचं सर्व करंट अफेअर्स कव्हर करणार आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचे 30+ व्हिडिओ बघायला भेटतील. 30+ व्हिडिओ RBI सर्क्युलर प्रत्येक महिन्याचं बघायला भेटेल. आणि RBI सर्क्युलर आपण कसं कव्हर करतो आणि अख्खी कशी दुनिया कव्हर करते का, हे तुम्ही बाकीच्यांचे लेक्चर बघायचे आणि आपले RBI सर्क्युलरचे लेक्चर बघायचे. स्वतः कम्पेअर करायचं मी सांगत नाहीये. बाकीचे RBI सर्क्युलरच्या नावावरती मॉनिटरी पॉलिसी कमिटी शिकवतात. बाकीच्यांना माहीतच नाही की RBI सर्क्युलर काय असतं आणि काय नसतं ते. ठीक आहे, बरं असो. मग हा पण पार्ट येतो सर्क्युलरमध्ये. ठीक आहे, पण ह्याच्यावर सेपरेट लेक्चर आहे का, बरं सोडा. चला, प्रत्येक महिन्याचे RBI सर्क्युलर आपण घेणार आहे. पुन्हा गव्हर्नमेंट स्कीम 50+ गव्हर्नमेंट स्कीम तुमच्या मी कव्हर करून देणार आहे. 50+. पुन्हा मंथली करंट अफेअर्स व्हिडिओ तुम्हाला आतिषबाजीमध्ये भेटतील. प्रॅक्टिससाठी ह्या बॅचमध्ये टेलिग्राम क्विज आहेत. मंथली मॅगझिन भेटेल तुम्हाला, स्टॅटिक GK व्हिडिओ भेटतील. आणि हे सगळं तुम्हाला 2,500 रुपयामध्ये भेटणार आहे. फक्त आणि फक्त 2,500 रुपये प्लस GST मध्ये. बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे.
संकल्प 247 ॲपवर जाऊन तुम्ही काय करू शकता, बॅच परचेस करू शकता. आणि आता अजून एक बरं, हा जो व्हिडिओ आता आपण घेतला ना त्याचा फीडबॅक, व्हिडिओ आवडला असता लेक्चरला लाईक करायचं आहे, फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये घ्यायला नक्की म्हणजे द्यायला सांगायला विसरायचं नाही. आणि ही जी आहे का काय म्हणते त्याला, आता ही ट्रेजिबल ऑटो बाइंडिंग फॅसिलिटी, हे जर व्हिडिओ घ्यायचा असेल तुम्हाला यूट्यूबवरती तर मला कमेंट करून सांगा. आता आतिषबाजी बॅच जर तुम्ही परचेस केली तर त्याच्यात ही एक्झाम लेवल मॉक टेस्ट सिरीज, ज्यामध्ये 50 ऑनलाईन मॉक टेस्ट भेटणार आहेत, ही तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहे. आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज सेपरेट जरी परचेस करायची असेल तर तुम्ही ती टेस्ट सिरीज सेपरेट परचेस करू शकता. त्याची प्राइस आहे 750 रुपये प्लस GST. समजलं. ह्याच्यामध्ये 50 ऑनलाईन मॉक टेस्ट भेटणार आहेत. त्याच्यामध्ये एका मॉक टेस्टमध्ये 50 प्रश्न आहेत. टोटल 2500 प्रश्न तुम्हाला भेटतील प्रॅक्टिसला. अनलिमिटेड रिअटेम्प्ट्स असेल, PDF भेटेल. आणि जे कुठले पण प्रश्न टाकले नाहीत, जे प्रश्न एक्झामला येतील मला वाटते तेच प्रश्न मी या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत. RBI सर्क्युलरच्या क्वेश्चनवरती फोकस आहे, बँकिंग अवेअरनेसच्या प्रश्नावरती फोकस आहे. तर तुम्ही टेस्ट सिरीज नक्की ट्राय करू शकता, एक्झामला फायदा होईल. लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजता.